नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी, पूर्ण फॅमिलीसाठी. कारण आज आम्ही चाललो आहे आमचं फॅमिलीमधलं एक नवीन मेंबर आणण्यासाठी. मी तिकडे व्हिडिओ काढतेस, सायली तिकडे व्हिडिओ काढते माझा व्हिडिओ रेकॉर्ड करताना, त्याच्यामुळे मला असं गडबडायला होते काय बोलावं. मी नवीन मेंबर आणायला चाललो आहे. पप्पा आणि काका पुढे गेले. काकाच आहे जी गाडी घेऊन येणार आहे आणि आमच्याकडे तर तसं मला लायसन्स नाही, काकाचं लायसन्स आहे. त्याच्यामुळे पप्पा आणि काका हे पुढे जातील आणि सायली, मी आणि अमृता हे आम्ही रिक्षा करून तिथे प्रथमेश ऑटोजवळ जाणार आहे, शोरूमजवळ जाणार आहे, जिथे गाडी आम्ही घेतली तिथे. आम्ही जेव्हा गाडी बुक करायला गेलो ना तेव्हा अमृताच्या सगळ्या साईन घेतल्या होत्यात, बट आता माहिती नाही तिथे अजून साईन लागणार आहेत नाही लागणार आहेत. पण आम्ही सगळे एकत्र जातोय मस्त गाडी घ्यायला. ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघाच, खूप मजा येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण गाडी आणायला निघूया. काय मग सायली, सायली बघा कशी हसते. सायली पण खूप एक्सायटेड आहे कारण माझं बर्थडे गिफ्ट आहे ना. हे बर्थडे गिफ्ट आहे ॲक्च्युली पप्पांकडनं आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप एक्सायटेड आहोत. सगळ्यांच्या बर्थडेचं गिफ्ट पप्पांनी एकदाच दिलंय. हो, तर आम्हाला पहिली मांजरं सगळी बाहेर काढून घ्यायचे आहेत, कारण घरामध्ये कोणी नसणार. आम्ही सगळेच जाणार आहे गाडी आणायला. चला पहिले हे सगळे चिल्ली पिल्ली आहेत त्यांना बाहेर काढून घेऊया, मम्मीचा आशीर्वाद घेऊया आणि आपण आपली गाडी आणायला निघूया. चला येतो. हे बघा रिक्षा आली, या रिक्षाने आम्ही जाणार आहे प्रथमेश ऑटोजवळ. हां अंकल गेलाय ना, पप्पांवर गेला तिकडे, सही सर तिकडे. आम्ही आता रिक्षामध्ये बसलो आहे. पुढे अमृता जॉबवरनं सुटून येणार आहे, कारण तिला हाफ डे वगैरे काही मिळत नव्हता. त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की जेव्हा ती सुटेल, म्हणजे 4:30 वाजता सुटते गोदरेजमधनं, मग तिला आम्ही गेटवरती पिकअप करणार आहे आणि तसंच पुढे निघून जाणार आहे. फायनली अमृतासुद्धा आली आहे, ज्याच्या सह्या लागणार आहेत आपल्याला गाडी घरी आणायला. आणि येस, सैली उत्तर आता. तर फायनली आम्ही आता आलेलो आहोत प्रथमेश ऑटोजवळ आणि पप्पा आणि काका तिथे उभे आहेत ऑलरेडी. हां, तर प्रथमेश ऑटोजवळ आम्ही आलो आहे आता आणि एंट्री करूया. गाडी मी तुम्हाला नंतर दाखवेल. हे बघा इथे ॲक्टिवा, बाईक्स वगैरे मिळतात. आम्ही आता पेपर वर्क बाकी आहे. अमृता कसं काय वाटतं, गाडी बघितली ना, मस्त गाडी. आता बाकीचं पेपर वर्क करूया आणि त्यानंतर आपली गाडी घेऊन जाऊया प्रथमेश ऑटो. इथे चावीसुद्धा तयार आहे आमची फोटोशूटसाठी. हे बघा, हे आम्ही खोपोली गावापासून खोपोली फाट्याच्या मध्ये हे प्रथमेश ऑटो लागतं. तर तुम्ही इथे येऊन इथे गाड्यांची पाहिजे ती चौकशी करू शकता. हे ॲक्टिवा वगैरे काही पाहिजे असेल ते अवेलेबल करून देतात. चला स्टार्ट मारा गाडीला. तिकडे त्या साईडला. ओके, गाडी स्टार्ट मारलेली आहे. दाबा इथं पॉवरचं बटन दाबा. हां दाबा. बरं अंकलच माहिती आहे आता. तर गाडीला स्टार्ट मारलेलं आहे पप्पांनी. आता तुम्हाला पूर्ण गाडी, जेव्हा गाडी आपण शोरूमच्या बाहेर घेऊ तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. फायनल पेपरवर चालेल, झाले ना. ओके, तर फायनल पेपर वर्क झालेलं आहे आपल्या अशा प्रकारे. आणि हे चला, तर हे प्रथमेश ऑटोच्या आम्ही सगळे आता बाहेर आलो आहे. आता गाडी सगळं पेपर वगैरे झालेलं आहे आणि गाडी आता फायनल बाहेर घ्यायचे, चावी हातात येईल, मग त्यानंतर आपण घरी निघणार आहोत.
या इकडे या दोघं. अमृता काढ फोटो. चावी थोडी खाली घ्या. फोटोशूट झालेलं आहे. आता आपण निघूया राईडसाठी. काकाने गाडी घेतली. आता काका गाडी घेणार. सध्या ड्रायव्हिंग आणि लायसन्सवाला तोच आहे, त्याच्यामुळे तोच गाडी चालवणार आहे. आणि आपली गाडी आता घराकडे निघालेली आहे. पप्पा बसा. चालेल ना बसलेला आता. पप्पा हे करा. ते बसतो. तुम्ही आता तिकडे पुढे थांबा. पेट्रोल टाकून हेल्मेट घेऊन पेट्रोल टाकून हां ते स्टिकर पण लावायचे. हां चालेल चालेल. हां 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 चला फायनली गाडी. घरी आलो आहे. आम्ही वाट बघतोय गाडीची. आणि पप्पा आणि काका गाडी घेऊन येतात. मागे जरा स्टिकर वगैरे लावणार त्याच्यावर स्वामी समर्थांचा, त्यामुळे गाडी मागे. आता थोड्या वेळातच गाडी येईल आपली. त्या मग पूजे सामान बघा, पूजेचं सामान सगळं व्यवस्थित तिथे हे करून घेतले, तयारी करून घेतलेली. तर जसे पप्पा येतील तसं आपण गाडीची मस्तपैकी पूजा करूया आणि आपली गाडी घरामध्ये घेऊया अंगणामध्ये. आरतीचं ताट तयार आहे. संध्याकाळ होत आले, पण आता वाजलेत 6:30 वाजलेत. सायली, मी, आई, हे बघा आई पण आहे मागे. वाट बघतोय आम्ही गाडी कधी येते. आम्हाला आता येऊन आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, पण अजून गाडी काय आमची आली नाही. वेळ लागतो थोडा, पण ठीक आहे आपण वाट बघूया. गाडी आलेली आहे. ओहो तर पप्पानी चालवत आणली खडी मशीन पासून. पप्पा एकदम खुश दिसत आहेत. हो गाडीचं लुक बघा. कसं वाटतंय पप्पा? भारी वाटते, लय भारी. मजा आली का चालवताना? हो हो. स्टिकर लावले ना, स्टिकर आलं. तर बघा ह्या स्टिकरचं काम होतं, त्याच्यामुळे जरा लेट झाली. पण आता फायनली आपली गाडी आपल्या घरी आलेली आहे. नवीन गाडी. गाडीला ओळ. घ्या बा. फुटला. हो घ्या. चाकावरती सगळी गँग जमा झाली आमची. अमृता स्वस्तिक काढायला विसरली बघा. स्वस्तिक कसा असतो तो पण माहिती नाही तिला. बस झाला तेवढं. चल आता तोच ठिकाण लावतो घर. आता आई पण लावील, तू पण लाव. आई चालू कर आता.
बाजूवर ठेवा. आता अशा प्रकारे आपल्या गाडीची पूजा झालेली, आपली गाडी आपल्या घरी आलेली आहे. आता अंधार आहे त्याच्यामुळे एवढं काय दिसत नाही. मी तुम्हाला सकाळी एकदम मस्तपैकी व्हिडिओमध्ये दाखवेन की आपली गाडी कशी दिसते. हे बघा सकाळ झाली आणि आता आपण गाडी व्यवस्थित बघूया की गाडी कशी आहे. ही स्कूटर ही आहे यामाची रेझेडार 125cc जे इथं मेन्शन केलं आहे. पॉवरफुल गाडी आणि नवीन मधलं टॉपचं मॉडेल आहे यामाचं आहे. बघा सगळी बटणं जी आपण गरजेची बटणं आहेत सगळी इकडे, ऑटो स्टार्ट सगळं दिलेलं आहे आणि एकदम मस्त गाडी. आत्ताचं अपग्रेडेड मॉडेल आहे 2025चं. 2023ला लॉन्च झाली होती. नंतर मग त्याच्यामध्ये छोटे मोठे अपडेट देत असतात यामावाले, ते अपडेट देत देत ही 2025चं अपडेट आहे. चांगले मस्त आहे. सीटवरती कपडा टाकलाय कारण तुम्हाला मांजरा माहिती, मांजरा वाट लावतं त्याच्यामुळे सीटवरती असा कपडा टाकलेला आणि हा लुक असा आहे. स्पेस सुद्धा आहे, चांगला स्पेस आहे, एकदम मस्त स्पेस आहे. अशा प्रकारे आपली आहे ही यामाहाची रेझेडार, आपल्या घरातलं आपल्या फॅमिलीतले नवीन मेंबर. अशावर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपली गाडीसुद्धा आवडली असेल, गाडी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कारण आता आपले चांगले चांगले व्हिडिओसुद्धा या गाडीवरती येणार आहेत. कारण आता आपण याच गाडीवरती फिरायला जाणार सगळीकडे आणि व्हिडिओसुद्धा काढायला मिळणार आहेत. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.